नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की प्रियाने कितीही आता पूर्णाजीकडून आणि घरातील सर्वांचं मन जिंकून अर्जुन आणि तिच्या लग्नाचं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे। तरी मात्र तिला हे माहिती नसतं की सायली आता एक वाघीण बनलेली आहे आणि वाघीण बनून मात्र ती आता अर्जुन आणि सायली दोघांना परत एकत्र आणणार आहे। कारण सायलीने आता अगदी मनाची पक्क ठरवलेलं असतं की प्रियाला मात्र आता अर्जुन सरावर कोणताही हक्क मी तिला घेऊन देणार नाही। आत्तापर्यंत तिने खूप काही केले, परंतु आता मात्र ह्या अगदी कटकारस्थानी बायाला म्हणजे या प्रियाला मी आता कोणताही हक्क नाही हिसकावून देणार। कारण एका बापाने तिच्यावर इतकं प्रेम केलं, अगदी रस्त्यावरून उचलून तिला अगदी घर दिलं, तिला प्रेम दिलं, तिचं आयुष्य सुधारलं आणि त्याच बापाला तिने जेलमध्ये पाठवलं, ते पण अगदी खोट्या आरोपाखाली। त्यामुळे आता मात्र हिचं बाद झालं, म्हणून आता ती एक प्लॅन करते आणि त्या प्लॅननुसार मात्र अर्जुनच्या भरलग्नामधून प्रियाची कशी ती हकालपट्टी करून त्या लग्नामध्ये स्वतः कशी उभी राहते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तेव्हा मात्र आता जे काही डिव्होर्स पेपर आहे तर ते डिव्होर्स पेपर घेऊन ती रविराज काकांच्या घरी गेलेली असते आणि त्यांना म्हणत असते की काही झालं तरी आता हे सायली आणि अर्जुनचे डिव्होर्स पेपर आहे आणि हे कोर्टामध्ये सबमिट तर व्हायला हवे, कारण त्या पेपर्सवर दोघांच्या सुद्धा ऑलरेडी सह्या आहेत। त्यामुळे मात्र आता काही झालं तरी बाबा तुमच्याकडून हे गिफ्ट माझ्यासाठी समजा आणि माझ्या लग्नाचं हे गिफ्ट म्हणून काही झालं तरी या सह्या मला अगदी आणून द्या, म्हणजे हे सबमिट करा। तेव्हा मात्र आता सायलीला याबद्दल माहिती नसेल आणि तिला मात्र आता हे सांगण्यासाठी आपण मात्र तिकडे जायला हवं, म्हणून ते आता पेपर्स घेऊन ती आता तिकडे मधुवनच्या घरी येते आणि तेथे आल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ते बघून तिचा आणखीन जळफाट होत असतो। तेव्हा आता ती सायलीला म्हणत असते की अगं तुझा आणि अर्जुनचं नात्याचा आता शेवट होणार आहे, कारण जे घटस्फोटाचे पेपर्स आहे तर ऑलरेडी मी ते कोर्टामध्ये सबमिट करण्यासाठी तर पाठवले। तर सायली आता तिला एक छान उत्तर देते। सायली म्हणते की अगं तू कितीही घटस्फोटाचे पेपर करून आमचा घटस्फोट घडून जरी आणला, परंतु मी तर अर्जुन सरांशी परत लग्न करणार आहे, मग तू कसं आम्हाला अडवशील आणि पुन्हा मी आता अर्जुन सरांची बायको होणार आहे। हे ऐकून मात्र आता प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते। सायलीला आता हे माहिती असतं की पूर्णाजी पूर्णपणे बरे आहेत आणि आता काही झालं तरी मात्र आता हे जे काही प्रियाचं कारस्थान आहे तर ते भंग करायचं, तिचं स्वप्न मोडायचं आणि आता अर्जुन सरावर केवळ आपला हक्क आहे तो हक्क आपण घ्यायचा। तेव्हा आता प्रतिमा आत्याला इकडे टेन्शन येते। प्रतिमा आत्या रविराज काकांना समजवत का हे बघा आपली मुलगी तन्वी काहीतरी चुकीचं पाऊल उचलते, हे तुम्हाला नाही वाटत का रविराज? कारण अर्जुन हे मनापासून लग्न करतोय हे त्याला काहीच नसून वाटेल का? नक्की काहीतरी असं आहे की हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो अर्जुनच्या मनाविरुद्ध आहे, त्यामुळे तुम्ही एकदा तरी अर्जुनशी बोलावं असं मला वाटतं। तेव्हा रविराज काका ठरवतात की हो बरोबर आहे, अर्जुनशी तर या इतका मोठा निर्णय घेण्या अगोदर बोलायलाच हवं की जो हे जे काही करतो ते अगदी त्याच्या मनाने करतो की दुसऱ्याच्या ऐकण्यावरून तो जबरदस्तीने हे सर्व करतो, हे मात्र आता माहिती करून घ्यायला हवं। म्हणून आता तो प्रतिमात्याचं ऐकून अगदी ते सुभेदारांच्या घरी येतात। तेव्हा आता प्रतिमा आत्याने अगोदरच ह्या रविराज काकांना सांगितलेलं असतं की हे बघा आपली मुलगी तन्वी जे काही करते ते अगदी चुकीचं करते। अर्जुन सुद्धा आता सुखी नाही राहू शकत, कारण सायली आणि अर्जुन या दोघांचं किती प्रेम आहे हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यासाठी आता नक्की काहीतरी असं करायला हवं। आणि जर त्या दोघांचं लग्न झालं तर तन्वी कधीही सुखात नाही राहू शकणार, कारण अर्जुन तिच्याबरोबर कधीही सुखाचा संसार नाही करू शकणार। तेव्हा आता इकडे आल्यानंतर पूर्णाईला खूप असा त्यांना बघून आनंद होतो। पूर्णाई म्हणत असते की अरे रविराज आणि कल्पना प्रतिमा अगं ते दोघे आलेत, त्यामुळे आता मात्र ते आपल्या घरचे व्याही होणार आहे, त्यांचं स्वागत तर दणक्यात व्हायला हवं। मग आता जे काही आपल्याला लग्नामध्ये जे काही रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न करायचं आहे, कारण हे सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरातील पहिलं लग्न आहे, त्यामुळे हे लग्न तर दणक्यात व्हायला हवं। म्हणून आता पूर्णाई त्या लग्नाबद्दलच रविराज
काकांशी बोलत असते. रविराज काका म्हणत असतात की पूर्णाई, तुम्ही अति काही करता हे तुम्हाला नाही वाटत का? कारण अर्जुन तर काही उत्तर देत नाही, तो काही बोलत नाही. तेव्हा मात्र आता रविराज काका हे अर्जुन समोर येतात. अर्जुनला विचारतात की अर्जुन, अरे काय, तुम्हाला एक गोष्ट सांग, हे लग्न तू मनापासून करतो की जबरदस्तीने करतो? तेव्हा अर्जुन आता जेव्हा प्रियाला ते त्या दरवाजात पाहतो आणि पूर्णाजीकडे पाहत असतो, तेव्हा पूर्णाईच्या म्हणजे त्याला अगदी काळजी असते की पूर्णाईला काही व्हायला नको, कारण आता पूर्णाई तर समोर आहे. त्यामुळे अर्जुन फक्त मान डोलावतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा आता प्रतिमा आत्याला संशय आलेला असतो की अर्जुन काहीच बोलत नाही, नक्की आता त्याला हे लग्न करायचं नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या डोळ्याच्या सायलीविषयी असणाऱ्या प्रेमाच्या भावनेतून नक्की दिसतं. तेव्हा आता अर्जुन काही न बोलतो तर प्रिया लगेच पुढे येते. प्रिया म्हणते की नाही बाबा, अहो अर्जुन तर या लग्नाला तयार आहे आणि तुम्ही असं का म्हणतात? अहो अर्जुनने तर पूर्णाईला वचन दिलं, मग तुम्ही असं सारखं सारखं त्याला का विचारतात? तेव्हा आता रविराज आणि प्रतिमाला ती गप्प बसवते, परंतु प्रतिमा आता ठरवते. प्रतिमाने सायलीला वचन दिलेलं असतं की सायली हे बघ, ज्या दिवशी तुझा निर्णय योग्य आहे त्या दिवशी जर तुला माझी गरज लागली तर त्या दिवशी मी हक्काने तुझी मदत करण्यासाठी धावत येईल आणि त्यासाठी तुला हे आईची मिठी कायम मोकळी असेल आणि ह्या आईचं घरसुद्धा तुला कायम मोकळं असेल. तेव्हा आता प्रतिमा आत्याला माहिती असतं की नक्की काहीतरी असं अर्जुनच्या मनामध्ये आहे. एकतर सायलीला सुद्धा अर्जुनच्या विषयी किती प्रेम आहे हे आपण पाहिलेलं आहे, परंतु आता मात्र या दोघांना जर एकत्र आणायचं असेल तर मलाच काहीतरी असं नाटक करावं लागेल. म्हणून ती आता अर्जुनशी एकांतात बोलायचं ठरवते आणि अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि मी नक्की तुझ्याशी बोलू शकते का? तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या, ठीक आहे, मी तुझ्याशी बोलायला तयार आहे. म्हणून ते दोघेही आता एका रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर मात्र प्रतिमा ठरवते की नक्की आता अर्जुनच्या मनामध्ये जे काही आहे त्याने तर आपल्याला सांगितले, मग जे करायचं असेल ते आता आपल्याला करावं लागेल. म्हणून आता प्रतिमा आत्या ही सुभेदारांच्या घरामध्ये असते. तेव्हा आता प्रिया ही आपल्या म्हणजे अर्जुनच्या आणि तिच्या लग्नाला परवानगी भेटली आणि आता लवकरच आता त्यांच्या त्या डिव्होर्स पेपरवर सुद्धा कोर्टामध्ये सबमिट होणार आहे, म्हणून ती तर खूप खुश असते. आता लगेच लग्नाची आणि साखरपुड्याची सर्व तयारी सुरू होते, कारण आता हे लग्न ठरलेलंच आहे असं तिला वाटत असते. म्हणून ती इतकी खुश असते आणि अगदी आनंदाने ती त्या घरामध्ये वावरत असते. आणि त्याच वेळेस मात्र तिला नागराजचा कॉल येतो. तेव्हा नागराजचा कॉल आल्यानंतर मात्र आता ती खूप असं चिडते. ह्या नागोला आत्ता यावेळेस कोणी कॉल करण्यासाठी सांगितलं असेल? एकतर माझ्या आनंदाचा दिवस आहे आणि ऐनवेळेस मात्र तो का असं वागत असेल, म्हणून त्याला ती फोन कट करते. तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा कॉल नागराजचा येतो. तर नागराज आणि प्रिया हे दोघेही एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तर नागराज तिला चांगले धमकावत असतो की हे परक, जर तू सुभेदारांची प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही तर मी तुझं हे लग्न अर्जुनशी नाही होऊन देणार. जे काही तू अगदी यांच्याशी खोटं वागण्याचा प्रयत्न करते ना, तर त्याचे सत्य मी लवकरात लवकर सर्वांच्या समोर आणेलच, जर तू ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही. तेव्हा आता प्रिया ही नागराजला म्हणत असते की हे बघ, जे काही करायचं आहे ते सर्व मी केले आणि मी तुला सांगितलं होतं की मला अर्जुनशी लग्न करायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. त्यामुळे आता मात्र मी अर्जुन सुभेदार याची बायको तर होईल, परंतु सुभेदार कुटुंबाची सूनसुद्धा होईल. त्यामुळे आता प्रॉपर्टी जे काही आहे तर ती फक्त आणि फक्त माझ्या नावावर होईल. त्यामुळे तू आता फक्त त्या किल्लेदारचा विचार कर. जे काही तुला करायचं असेल तर त्या किल्लेदारच्या प्रॉपर्टीवर हक्क गाजव. इकडे तुझा आणि माझा काही हक्क नाही. तेव्हा नागराज आणि हे प्रिया एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तर तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्याने ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. प्रतिमा आत्याला हे सर्व ऐकून आता धक्का बसतो. प्रतिमा आत्या आता विचार करत असते की प्रिया अशी का वागत आहे आणि अर्जुनशी जबरदस्तीने ती लग्न का करते, कारण आता ही प्रिया आपलीसुद्धा मुलगी नाही. ही प्रिया तर आता फक्त ह्या घरामध्ये प्रॉपर्टी घेण्यासाठी आलेली आहे आणि अर्जुनबरोबर सुद्धा प्रेमाचं खोटं नाटक करून या सर्व फॅमिलीला ती फसवत आहे. हे आता प्रतिमा आत्याने पूर्णपणे ऐकलेलं असतं. तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या ठरवते की काही झालं तरी मात्र हे लग्न आता थांबवायचं म्हणजे थांबवायचं. म्हणून तिने आता एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅन सर्व काही ती आता सायलीला सांगणार असते. त्यानंतर मात्र आता इकडे सायलीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी अर्जुन सर आणि
हे प्रिया या दोघांचं लग्न काही होऊन द्यायचं नाही. माझ्यावर फक्त अर्जुनचा हक्क आहे. अर्जुन सरांना आणि मला कोणीही वेगळं नाही करू शकत. म्हणून आता त्यासाठी तिला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपली सायली खूप छान तयार होते. आणि आता सायलीला मदत करण्यासाठी आपले लक्ष्मीच्या पावलामधील आता कलानी हे अद्वैत दोघेही येतात. आणि अद्वैतने मात्र आता एक असा प्लॅन केलेला असतो, कारण जी मुलगी मेहंदी काढायला येणार असते तर तिला येण्यासाठी उशीर होतो, कारण अद्वैतला तिच्यासोबत तेथे मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये यायचं असतं. म्हणून आता अद्वैत त्या मुलीला घेऊन तेथे येतो. तर प्रिया आता त्या मुलीवर भयंकर चिडते. प्रिया म्हणत असते की तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला. तेव्हा मात्र लगेच आता ती मुलगी प्रियाशी तर बोलतच असते, परंतु तेवढ्यात मात्र आता अद्वैत तेथे समोर येतो. अद्वैतला पाहून आता कल्पना आणि अस्मिता तर हसतात, परंतु प्रियाचा मात्र आता जळफाट होत असतो. प्रियाला असं वाटत असतं की आता हे येते का आला असेल. तेव्हा आता प्रिया त्याच्याशी अगदी हसण्याचं नाटक करते, परंतु आता त्या मुलीचा आणि अद्वैतचा तर अगोदरच प्लॅन झालेला असतो. म्हणून ज्या मेहंदीमध्ये जे कोण त्यांनी शेणाने भरून आणलेला असतो, तर त्या शेणाची मेहंदी आता ह्या प्रियाच्या हातावर काढायची असते. असा अद्वैतने आणि कलाने मदत करून सायलीची मदत केलेली असते. तेव्हा मात्र आता अद्वैत आणि ती मुलगी आहे तर ती प्रियाचीही मेहंदीसुद्धा बदलतात. मेहंदीऐवजी आता तेथे त्या कोणामध्ये ते अगदी त्या मेहंदीच्या कोणात ते शेण भरतात आणि प्रियाच्या हातावर मात्र आता ही शेण काढले जाणार आहे आणि तिची शेणाने काढलेली मेहंदी काही रंगणार नसते. म्हणजे आता इकडे आपल्या सायलीने तर तयार होऊन मेहंदीसुद्धा काढलेली असते आणि छान अशी मेहंदीसुद्धा आपली सायलीची रंगलेली असते. आणि आता प्रतिमा आत्यासुद्धा सायलीकडे येऊन सायलीला सर्व काही सांगणार असतात. आणि सायली प्रिया किती खोटारडी आहे, ती किती नाटक करत आहे हे सर्व मला समजले. म्हणून त्याचा एक जो व्हिडिओ आहे तर तो प्रतिमा आत्याने आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेला आहे. आणि तो प्रतिमा आत्याचा व्हिडिओ आता सर्वांसमोर दाखवल्यानंतर मात्र प्रियाचं खरं रूप आता सर्वांच्या समोर लवकर येणार आहे. आणि आता सायली हीच आपली तन्वी आहे हे आता अर्जुन सर्वांसमोर ऐनवेळीस कसे सिद्ध करतो आणि रविराज काकांनासुद्धा तन्वी असल्याचा खुलासा कसा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.